चला वावेकर संघ जास्त वेळ खर्च करू नका. सलामीची जोडी आपण पाहतोय रियाज आणि बालम. स्ट्राईक एंडला रियाज आहे, नॉन स्ट्राईक एंडला बालम आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय संदेश. आज आपण वावेकर संघाचा जर विचार केला तर वावेकर संघाचा महत्वाचा जो खेळाडू असतो, अनेक स्पर्धा ज्याने गाजवल्यात, तोच ऋषी आज सामन्यामध्ये नाही आहे. चला तर सामन्याकडे वळूयात. सामन्याला इथून सुरुवात देखील होईल. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज पाहतोय संदेश. चला जास्त वेळ खर्च करू नका. वावेकर संघ विनंती असेल, वारंवार उल्लेख केला जातो, जास्त वेळ खर्च करू नका. या ठिकाणी शुभ आगमन झालंय निकेश जी फरडे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता इंटरनेटची सुविधा, वायफायची सुविधा लाभली आहे, त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत, वेलकम. चला तर वळूयात सामन्याच्या दिशेने. त्या ठिकाणी सामना रंगताना आपण पाहतो वावेकर विपक्ष. मारल पहिला चेंडू ऑफ साइडला उडावला, स्लॅश केला होता, अप्रतिम फटका पाहायला मिळतोय, नेत्रदीपक शॉट. आणि या चेंडूवर आपण पाहतोय फटका तर अप्रतिम होता. धावा किती येतील, पंचांचा निर्णय आता आलाय. 4 धावांसाठी हा चमकार जरूर आला. थर्ड अंपायर नाही आहे, टेक्निकल इश्यू आहे, तर थर्ड अंपायर नसणार आहे. पॉवर कनेक्शन थोडंसं आपण पाहिलं तर तांत्रिक अडचणी तिथे आहेत. खेळाडू देखील आहेत, त्यांनी सांगितलंय की हा चमकार असेल. 4 धावांसाठी चमकार आलाय. पहिल्या चेंडूवर अगदी आपण पाहतोय मोठा प्रहार. 4 धावांसाठी चमकार आला रियाज याच्या बॅटमधनं. या ठिकाणी शुभागमन झालंय निकेश फरडे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण VIP डाईजवर मानाने सन्मानाने विराजमान व्हायचे. आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. पहिला चेंडू नजाकत बराच शॉट पाहायला मिळतोय, अप्रतिम फटका, चमकार होता. मागच्या मॅच मध्ये देखील अशाच प्रकारची सुरुवात पाहायला मिळाली होती रियाज याच्या बॅटमधनं, आणि या मॅच मध्ये देखील त्याच प्रकारची सुरुवात पाहायला मिळते. जागा बनवली होती, इनसाइड आउटचा फटका म्हटलं तरी पॉपगट ठरणार नाहीये. अप्रतिम फटका सजवला आणि त्यावर पुरेपूर अशा धावा देखील येताना पाहायला मिळाल्यात. चमकार जरूर आला. चला तर पुढील चेंडू संदेश. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार जरूर आलाय. मॅच बॉल आलाय मैदानामध्ये. चला जास्त वेळ खर्च करू नका, विनंती असेल. रियाज अगदी आपण पाहतोय मागच्या सामन्यामध्ये देखील अप्रतिम फलंदाजी केली होती. मागच्या सामन्याचा हिरो देखील ठरला होता तोच रियाज. या सामन्यामध्ये देखील सुरुवात चांगली करून दिली. पुढील चेंडू, हा चेंडू अप्रतिम होता, अप्रतिम चेंडू पाहायला मिळतो. अगदी पॉपिंग क्रीज मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला होता, थोडीशी फ्लाईट देखील दिली होती. हा चेंडू गोलंदाजाच्या बाजूने राहिलाय. या आधीच्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतरचा हा चेंडू दिशाहीन पाहायला मिळाला. आपण पाहिलं असेल सातत्याने की वावेकर संघाची सुरुवात गोलंदाजी करत असताना ऋषीला नेहमीच पाहत असतो, मात्र आज ऋषी नाहीये, अब्सेंट आहे. इथे अगदी पाहतोय ऑफनेट शॉट खेळण्याचा प्रयत्न, आणि तिथे 38 सर्कल मध्ये चेंडू फील्ड देखील केला गेला. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर थ्रो गॅदर करू शकले नव्हते गोलंदाज. त्यानंतर आपण इथे पाहिलं तर धाव घेण्याची प्रयत्न जरूर होता, धावबाची संधी देखील निर्माण झाली होती, मात्र गोलंदाज थ्रो गॅदर करू शकले नाहीयेत. आणि तिथे आपण पाहिलं तर सुखरूपरित्या आपल्या क्रीज मध्ये पोहोचत असताना फलंदाज पाहायला मिळाले. अशा प्रकारच्या चुका महत्वपूर्ण सामन्यामध्ये करू शकत नाही आहात, कारण या प्रकारच्या चुका कुठेतरी महागड्या देखील ठरताना आपण भरपूर वेळेस पाहिल्यात. तेच पाहायला मिळेल का हे देखील आपण पाहणार आहोत. डीबी कुरुन संघाचं देखील या ठिकाणी आगमन झालंय, फायनल मध्ये प्रवेश केला. यावेळेस शॉट बिग चेंडू होता, हॅमट केलाय समोरच्या दिशेने, हा आलाय बिग 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 6 धावांसाठी षटकार रियाज याच्या बॅटमधनं.
पिच चेंडू होता त्यावर समोरच्या दिशेने हॅमर्ड केलाय. अप्रतिम फटका सजवला आणि धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात. षटकार 6, चौकार आल्यानंतर 2 निर्धाव आणि त्यानंतरचा हा षटकार. या मागच्या सामन्यामध्ये देखील अशाच प्रकारचं एक षटक पाहायला मिळालं होतं. तेच पुन्हा एकदा आपण पाहतोय. गोलंदाज संदेश, फुलटॉस चेंडू पुन्हा अगदी पाहतो. एलिव्हेशन नव्हतं इथे, चुकीचं शॉट सिलेक्शन आणि स्वतःवर नाराज देखील असतील इथं आपण पाहिलं असेल रियाज. कारण फुलटॉस चेंडू क्रिकेट मधली मेजवानी पर्वणी आणि तिथे आपण पाहिलं असेल थोडेसे कुठेतरी चुकलेत आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर स्वतःवर नाराजगी देखील व्यक्त केली आहे. आणि तो क्षेत्ररक्षक या आधी देखील त्याने अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं होतं. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आहेत. या चेंडूवर देखील अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं त्यांच्या माध्यमातून. चला तर पुन्हा आपण पाहतोय. संदेश सज्ज झाला. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला आणि धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्डवर 10 आहे. पुन्हा लॉफ्टेड शॉट करायचा प्रयत्न होता, एज लागली आणि यष्टीरक्षक कोणत्याही प्रकारची चूक न करता झेल स्वीकारली जाईल. महत्वपूर्ण विकेट आणि त्यानंतरचा जल्लोष आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिलं विकेटचं पतन रियाजच्या रूपामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 10 धावा तर जरूर आल्यात. मात्र ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट देखील जरूर येत असताना आपल्याला पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. रियाज बॅक टू द डग आउट. नवीन यष्टीरक्षक हर्षल होते आणि हर्षल यांनी कोणत्याही प्रकारची चूक न करता जेल स्वीकारले. कारण हर्षल यांना देखील ठाऊक होतं ही किती महत्वपूर्ण विकेट आहे. चला वावेकर संघ जास्त वेळ खर्च करू नका. नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले दाखल झालेत. नंदू गोलंदाजी मार्कवर. आता गोलंदाज आपण पाहतोय हर्ष. पहिलं षटक अप्रतिम राहिलंय. पहिल्या चेंडूवर चौकार जरूर आला, मात्र तिथून आपण पाहिला असेल अप्रतिम षटक राहिलंय. षटकार देखील आला होता, मात्र धावा आपण पाहिला असेल पहिल्या षटकाच्या अखेरीस 10 धावा आणि एक महत्वपूर्ण विकेट देखील पाहायला मिळाली. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हर्ष पाहतोय. चला जास्त वेळ खर्च करू नका. या ठिकाणी शुभागमन झालंय. माजी उपसरपंच राया गावचे माजी उपसरपंच राजूजी टिटू साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. सामन्याला देखील सुरुवात होते. हर्ष आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार करायचा होता. वुमेन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव जरूर आल्या. सिंगल दबाले या चेंडूवर. बाळम होते स्ट्राईक एंडला या आधी आणि आता आपण पाहतो स्ट्राईक एंडला आहेत नंदू. या ठिकाणी शुभागमन झालंय. महाराष्ट्र प्रदेश RPI सचिव बालाराम गायकवाड साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत, वेलकम. पुढील चेंडू पाहतोय. ओव्हर बीच चेंडू होता, उडवलाय जरूर. मिस टाइम शॉट आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत, दूरवरून आलेत. डीप एक्स्ट्रा कव्हर मधून अगदी लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आले होते. उचलून फेकी देखील पाहायला मिळाली आणि त्यानंतर या 2 धावा कंप्लीट होत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट. या ठिकाणी शुभागमन झालंय. राया गावचे माजी उपसरपंच राजू थिटू साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत, वेलकम. यावेळेस अगदी आपण पाहिलं असेल तर हा चेंडू
अप्रतिम पाहायला मिळतोय. हा निर्धाव चेंडू आलाय. महाराष्ट्र प्रदेश RPI सचिव बालाराम गायकवाड साहेबांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन होताना आपण पाहिलंय. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. दुसऱ्या षटकातील तिन्ही चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय आणि स्कोरबोर्डवर धावसंख्या आपण पाहतोय 13 या अंकावर आहे. महारल विपक्ष आपण वावेकर सामना रंगताना आपण पाहतोय. या आधीचा सामना देखील अप्रतिम रंगताना पाहायला मिळाला होता. त्यामध्ये महारल संघाने नक्कीच मजल मारली होती. मात्र हा सामना देखील रंगताना आपण पाहणार आहोत. पुढील चेंडू हा शॉर्टपिच चेंडू होता. समोरच्या दिशेने हॅमट केलाय आणि त्यावर धावा देखील पुरेपूर येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. 6 धावांसाठी आलाय षटकार. साहेब यांच्याकडनं रोख रक्कम 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. जे विद्यमान सरपंच आहेत रायाचे आणि त्या अगदी पाहतोय मैदानाच्या आतमध्ये झेल स्वीकारली. खूप लांबवरचा पल्ला गाठला होता. अगदी आपण पाहिलं मिड विकेट क्षेत्रामध्ये होते आणि तिथून काबू कॉर्नर क्षेत्र जवळपर्यंत पोहोचले आणि तिथे झेल देखील स्वीकारली आणि विकेटचं पतन अजून एक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नंदू बॅक टू द डगआउट. षटकार आणि त्यानंतर आपण पाहिलं तर सापडं रचलं होतं आणि त्यामध्ये सक्सेसफुल ठरत असताना गोलंदाज आणि त्यांना पुरेपूर साथ लाभते क्षेत्ररक्षकांची. कारण भरपूर वेळेला म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस आणि क्षेत्ररक्षकांची साथ असणं देखील खूप महत्वाचं असतं. तर आपण पाहतोय धावसंख्या स्कोरबोर्डवर 19 धावा. विद्यमान सरपंच रायगावचे ज्ञानेश्वर भाळेकर साहेब यांच्याकडनं ऐवा जेलसाठी रोख रक्कम 100 रुपयाचं कॅश प्राइज लाभलं. पकडो कॅच 100 रुपये जिंका. पुढील चेंडू पुन्हा अगदी आपण पाहतोय ऑफ साइडला हॅमट केलं होतं. क्षेत्ररक्षक जरूर होते. त्यांच्याकडनं जज करताना चुकी घडली जज करताना थोडेसे पुढे आले आणि त्यांच्या वर्ण चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 बाउन्स 4 धावांसाठी आलाय. शेवटच्या चेंडूवर चमकार आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय स्कोरबोर्डवर 23 रन्स ऑन स्कोरबोर्ड. विनंती करतोय कारण आपल्याला फायनल मॅच देखील खेळवायची आहे. आता आपण पाहायला गेलं तर टाइम पाहतोय 5:24 झालेत. इथून आपल्याला फायनल देखील खेळवायची आहे. विनंती आहे दोन षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला आणि 2 षटकांमध्ये आपण पाहिलं तर धावा जोडल्या गेल्या. 23 पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 10 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये देखील धावा 13 आल्यात. एक चांगली टोटल देखील म्हणू शकता. इथून देखील अगदी आपण पाहिलं तर या षटकामध्ये 10 ते 15 धावा आल्या तर एक फायटिंग टोटल देखील आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर सामना देखील रंगताना पाहायला मिळेल. नवीन गोलंदाज झालेत आता गोलंदाजी मार्कवर. यात पुढील चेंडू यावेळेस फुल टॉस चेंडू आणि त्यावर फुल टोल वसूल केलाय का हे देखील पाहणार आहोत. मात्र मिस टाइम शॉट होता. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारची चूक न करता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते. कोणत्याही प्रकारची चूक न करता झेल स्वीकारली आणि विकेटचं पतन येत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 1 मोर विकेट डाऊन.
रमेशजी भोईर साहेब ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज लाभल्यात, त्यांच्याकडनं आता आयवा जेलसाठी देखील कॅश प्राइज आहे. रोख रक्कम 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे आयवा जेलकरिता. आणि फलंदाजांना 3 चेंडूमध्ये जर 3 षटकार अर्थातच षटकार हॅट्रिक कंप्लीट केली तर रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. गोलंदाजांसाठी देखील आहे विकेट हॅट्रिक करिता रमेशजी भोईर साहेब समाजसेवक रायाचे आहेत, त्यांचं विशेष सहकार्य या स्पर्धेमध्ये देखील लाभलं. इथे आपण पाहतोय बॅटची आतली कडा लागली आहे, यष्टीरक्षकाला बीट करून चेंडू लॉंग स्टॉप रिझन मध्ये आलाय. 4 धावांसाठी चपकार. आपल्या VIP डाईजवर आपण पाहतोय महाराष्ट्र प्रदेश RPI चे सचिव बालाराम गायकवाड साहेब आहेत, त्यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार सन्मान आपण करणार आहोत. या स्पर्धेचे प्रणेते अनिरुद्ध जाधव साहेब यांना विनंती करतोय की आपल्या हस्ते आपण महाराष्ट्र प्रदेश RPI चे सचिव बालाराम गायकवाड साहेब यांचा या ठिकाणी सत्कार सन्मान करतोय. स्पर्धेचे मुख्य आयोजक त्यांच्या हस्ते सत्कार सन्मान केलं जात आहे. त्यानंतर आपण पुढील सत्कार सन्मान करणार आहोत. आपल्यामध्ये उपस्थित आहेत रायगावचे माजी उपसरपंच राजू तिटू साहेब आहेत, त्यांचं देखील आपण सत्कार सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन अनिरुद्ध जाधव साहेबांना की त्यांनी आपल्या हस्ते राजू तिटू साहेबांचं देखील इथून सत्कार सन्मान करायचा आहे. मान्यवरांचं सत्कार सन्मान केलं जात आहे. हे असलेलं प्रेम आहे, भाई भाई ग्रुप महाराष्ट्र राज्यावरचं असलेलं प्रेम आहे, अनिरुद्ध जाधव साहेबांवरचं असलेलं प्रेम आहे. अगदी पहिल्या दिवसापासून आपण पाहिलं असेल भरपूर सारे मान्यवरांची मांदी आली देखील लाभली गेली आहे. धावसंख्या आपण पाहतो 29. नवीन फलंदाज झालेत. इस्तियाक आहेत नवीन फलंदाज. इथे अगदी पाहतोय समोरच्या दिशेने हॅमट केलाय, त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल झालाय, 6 धावांसाठी आला. इस्तियाक याच्या बॅट मध्ये षटकार. साठी षटकार आलाय आणि धावसंख्या आपण पाहतोय 35 या अंकावर आहे. शेवटचा चेंडू फुल टॉस चेंडू अगदी पाहतोय ऑन साइड ला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न जरूर करतील आणि तिथे क्षेत्ररक्षकाकडनं चुकी घडल्या आणि चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमा पार. 4 धावांसाठी आलाय चमकार. अगदी तो पायाने अडवण्याचा प्रयत्न झाला आणि ती चुकी पाहायला मिळते आणि त्या चुकीचा पुरेपूर फायदा या ठिकाणी फलंदाजी करत असणाऱ्या टीमला चमकार आलाय आणि 3 षटकांचा खेळ देखील समाप्त झालाय. 3 षटकांच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतो 39 आणि इथून विजयाकरिता 40 धावांची आवश्यकता असेल आणि 40 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील हे आपण ऐकणार आहोत. वेलवेट व्हॉइस ऑफ पडगा ठाणा भिवंडी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण त्यांचा आवाज ऐकला असेल. आमचे गुरुवर्य समालोचक अजय गरज सर. खूप खूप धन्यवाद रोहित गोरले. स्वागत सर्वांचं पुन्हा एकदा सायंकाळच्या या नयनरम्य सत्रामध्ये. अतिशय सुंदर असं आयोजन या स्पर्धेचं अनिरुद्ध जाधव साहेबांच्या माध्यमातून भाई भाई ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आता स्पर्धा अंतिम टप्प्यात येऊन ठेपलेली आहे. उपांत्य फेरीची ही दुसरी लढत आपल्यासमोर रंगते. या अगोदर एक सेमीफायनल सामना झालेला आहे ज्या मॅचमध्ये DB स्पोर्ट्स कुरुन संघानं पराभूत केलं होतं निंबवली संघाला आणि त्यामुळेच ते आता फायनलमध्ये दाखल झालेत. परंतु हा द्वितीय सेमीफायनलचा सामना मारळ आणि वावेकर या 2 संघांदरम्यान. मारळ संघानं प्रथम बॅटिंग करत असताना 39 फलकावर लावल्यात 3 ओव्हर्समध्ये आणि 40 धावांचं टार्गेट फायनलची फेरी गाठण्याकरिता वावेकर टीम समोर. आज भरपूर मान्यवर मंडळी या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित राहिलेले आहे आणि सध्याच्या घडीला देखील बरेचसे पाहुणे आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. आणखी काही पाहुण्यांची भर पडते. सन्माननीय तेजस
पाटील साहेब अर्थात तात्याभाई यांचं आगमन या क्रीडांगणामध्ये होत आहे. भाई भाई ग्रुपचे समाजसेवक आहेत सन्माननीय तेजस पाटील साहेब. महत्त्वाची त्यांची उपस्थिती आपल्याला लाभत आहे. त्यांचं आपण करूयात हार्दिक हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 2026 सन्माननीय तेजस पाटील साहेब अर्थात तात्यासाहेब आपलं सहर्ष स्वागत आहे. त्यांच्या समवेत असलेल्या त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं देखील या स्पर्धेचे प्रणेते अनिरुद्ध जाधव साहेब आणि भाई भाई ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. वळणार आहोत आपण मॅचच्या दिशेनं. 3 ओव्हर्समध्ये तब्बल 40 धावा बनवायच्या आहेत विजयाकरिता फायनल खेळण्यासाठी वावेघर संघाला. गोलंदाजांनी खरं तर कामगिरी चांगली केली होती. विशेषतः शेवटच्या ओव्हरमध्ये खूप चांगला मारा पाहायला मिळाला होता गणेशकडून, परंतु शेवटचे 2 बॉल्स ज्याच्यामध्ये एक षटकार आला आणि शेवटच्या बॉलवर चौकार पाहायला मिळाला, त्या 10 धावा ज्या आलेल्या आहेत कुठेतरी डोकेदुखी ठरू शकतात. धावांचा पाठलाग करत असताना वावेघर टीमसाठी फलंदाज पाठवून द्या. वावेघर टीम लक्षात घ्या, आपल्याला यानंतर फायनल मॅच देखील खेळवायची आहे. वेळ अपुरा आहे, सो प्लीज आपलं सहकार्य फार आवश्यक आहे. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. सलामीचे फलंदाज डगआउटमधून बाहेर पडतायत. खेळपट्टीकडे रवाना होत असताना हर्षल आणि धना. आज खरं तर ऋषी शेलार टीममध्ये नाही आहे, जो महत्त्वाचा खेळाडू आहे. ऋषीला फार मागणी असते बाहेर देखील ॲज अन आयकॉन. तो बऱ्याचशा स्पर्धांमध्ये खेळताना दिसतो. काही दिवसांपूर्वी मी शहापूरमध्ये त्याला बघितलं होतं मोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असताना आयकॉन म्हणून. आणि तो संघात नसल्यामुळे कुठेतरी थोडंसं प्रेशर देखील कदाचित इतर खेळाडूंवर असू शकतं, पण आता दबावाला झुगारून देऊन खेळ करावा लागणार आहे. अखेर सेमीफायनलची मॅच आहे. प्रेशर तर प्रत्येक खेळाडूवर असणारच आहे, पण चांगला खेळ सादर करावा लागणार आहे. आणि टार्गेट देखील चांगलं सेट केलं आहे मारळ संघानं. आजचा दिवस मारळ संघानं पूर्णपणे गाजवला आहे. या आधीच्या सामन्यामध्ये योगेश 11 आमणेसारख्या बलाढ्य संघाला त्यांनी पराभूत केलं. चित्त थरारक ती लढत होती. आमणे संघ देखील जबरदस्त खेळला आज, मात्र क्वार्टर फायनल मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. सन्माननीय तेजस पाटील साहेब अर्थात तात्यासाहेबांचं शुभागमन या मंचावर होत असताना आपलं सहर्ष सहर्ष स्वागत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 आपल्या समवेत असलेल्या आपल्या सहकाऱ्यांचं देखील मनापासून स्वागत. डावाला प्रारंभ. पहिला बॉल सुरेख बॉल थोडासा फुलर लेंथवर टाकला ऑफस्टिकच्या बाहेर आणि बीट केलं बॅटरला. डॉट बॉलनं सुरुवात केली गोलंदाज दीपकनं. दीपक एक पॉवर प्लेचा स्पेशालिस्ट गोलंदाज आहे. आई गावदेवी मारळ संघाचा प्रत्येक मॅचमध्ये तो पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करताना दिसतोय. स्ट्रायकिंग एंडला हर्षल. पावलांचा वापर, उचललाय बॉल, समोर फिल्डर. ओ जबरदस्त एफर्ट होता, कमिटमेंट लाजवाब, मात्र बॉल हातातून निसटलाय अँड इट्स आउट ऑफ द पार्क फॉर 6. फटका छान होता, परंतु फिल्डरचा प्रयत्न देखील पुरेपूर पाहायला मिळाला. स्वतःला उंच हवेत स्ट्रेच करत असताना एका हाताने तो बॉल झेलण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉल हातातून निसटला आणि थेट सीमारेषा पलीकडे षटकार येतोय. षटकाराच्या मदतीनं अकाउंट ओपन होत असताना वावेघर संघाचं येथून समीकरण असेल 16 चेंडू आणि 34 धावा. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. शॉर्ट बॉल यावेळेला समोरच उडवलाय. मिसटाईम फटका, स्वतः गोलंदाज बॉल खाली अँड ही टेक्स इट. ग्रेट कॅच, फलंदाज बाद. दुसऱ्या बॉलवर षटकार, तदनंतर मात्र तिसऱ्या बॉलवर आली आहे विकेट. शॉर्ट बॉल होता खरं तर, येथे पर्वणी होती, फलंदाजाकडे संधी होती, परंतु टायमिंग चुकलं. ज्या बॉलला कुठेतरी मिडविकेट किंवा स्क्वेअर लेगकडे खेळायचं होतं तो बॉल समोर गेला आणि अगदी गोलंदाजच स्वतः तिथे पोहोचला होता. बॉल खाली चांगलं जजमेंट, चांगला झेल त्याने स्वीकारलाय.
या स्पर्धेसाठी विशेष असं सहकार्य देणारे मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कर्ते सन्माननीय रमेश भोईर साहेब यांच्याकडून भरघोस पारितोषिक देखील लावण्यात आलेले आहेत. बॅटच्या आउटसाइड एज मात्र गॅपमधून बॉल चाललाय. थर्ड मॅनला बॉल सीमा पार, धावा मिळतील 4. लकी चौकार. बॅटमधून हा चौकार येतोय. संघाची धावसंख्या वेगानं वाढते. एक बाद 10. सन्माननीय रमेश भोईर साहेब, आपलं देखील पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आणि आपले विशेष आभार देखील आम्ही व्यक्त करीत आहोत. सलगच्या 3 षटकारांसाठी आणि विकेट हॅट्रिकसाठी त्यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि सीमारेषेच्या बाहेर प्रेक्षकांनी जर कॅच घेतला तर त्यासाठी देखील आयवा कॅचसाठी देखील 200 रुपयांचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून आहे. तसेच राजू टिटू साहेब देखील आपल्या व्यासपीठावर आहेत. जगदीशजी जाधव यांचं देखील आगमन झालंय. लुकमान कुंगले साहेब असतील, संतोष जाधव साहेब असतील, राहुल चन्ने साहेब असतील, सर्वांचं मनापासून स्वागत आम्ही करीत आहोत. आणि पाहुण्यांना आम्ही विनंती करतोय आपण व्यासपीठावर यावं. राये ग्रामस्थ मंडळ सगळ्यांचं सहर्ष स्वागत आणि महत्त्वाचं योगदान देखील राये ग्रामस्थांचं आहे या स्पर्धेकरिता. अखेर राये गावची ही स्पर्धा आहे. आयोजक विद्यमान उपसरपंच अनिरुद्ध जाधव साहेब, भाई भाई ग्रुप, महाराष्ट्र राज्य. फटका कडक आहे आणि अगदी गॅपमधून फिल्डर दूर दिसतोय. मात्र काय एफर्ट आहे, रियाजचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त हा बॉल त्याने अडवलाय आणि फेक देखील बघा थेट विकेट किपरच्या हातात. एक्सलंट फिल्डिंग. एकच धाव मिळाली आहे. फटका छान होता. असं वाटलं होतं की हा बॉल कदाचित बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल, परंतु वेगानं पोहोचला स्वतःच्या डावीकडे. बरंच अंतर कापत असताना क्षेत्ररक्षक रियाज. आज फार प्रभावी कामगिरी रियाजची राहिली. बॅटिंग चांगली केली आहे आणि क्षेत्ररक्षण देखील उत्तम. काही सामन्यांमध्ये गोलंदाजी देखील चांगली केली आहे. 1 धाव मिळाली. धावसंख्या 12. पहिलं षटक झालंय समाप्त. समीकरण 12 चेंडू आणि 28 धावा. फायनलमध्ये पोहोचण्यासाठी आता संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो या 2 संघांदरम्यान. एका बाजूला वावेघर संघ आणि दुसऱ्या बाजूला मारळ टीम. या सामन्यात जिंकणारा संघ अर्थातच फायनलमध्ये खेळणार आहे डीबी स्पोर्ट्स कुरुन संघाविरुद्ध. डीबी स्पोर्ट्स कुरुन संघ देखील पूर्णपणे सज्ज झालेला आहे. गोलंदाजीसाठी डावखुरा गोलंदाज गौरव. गौरवची गोलंदाजी फारच छान राहिली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. थोडासा बॅक ऑफ लेंथ बाहेर निघालाय बॉल आणि हा स्वाभाविक अँगल आहे त्याचा. बीट केलाय बॅटरला. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करतोय. समोर उजव्या हाताचा बॅटर आहे. त्याचे चेंडू चांगले बाहेर निघतायत. एकतर अँगलचा देखील वापर करतो आणि यस त्याच्या मोटामध्ये देखील ती जादू आहे बॉल कट करण्याची. हा काय बॉल टाकलाय. बघितलं फलंदाजानं स्वतःला स्विच केलंय. स्विच हिटचा प्रयत्न जाणून बुजून यावेळेला डाव्या इष्टीच्या रोखानं बॉल टाकला. चाणक्य पद्धतीची गोलंदाजी. सलगचा दुसरा डॉट बॉल. प्रेशर वाढत चाललेला आहे. फलंदाज रोहितवर प्रेशर वाढत चाललंय वावेघर संघावर. समीकरण 10 चेंडू आणि 28 धावा. खोलात टाकलेला बॉल खोदून काढलाय. लॉंग ऑनला फिल्डर. बॉल कलेक्ट केला जाईल तोपर्यंत मिळते फक्त 1 धाव. सिंगल डबलनं टार्गेट पर्यंत पोहोचता येणार नाहीये. आता चौकार षटकारांची भाषा बोलावी लागणार आहे वावेघरच्या फलंदाजांना. रोहित आणि धनाजी ही जोडी खेळपट्टीवर. धनाजी ऑन स्ट्राईक. उंचपुरा बॅटर आहे आणि उंच षटकार ठोकण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. ती क्षमता त्याला आता दाखवावी लागणार आहे. क्षमतेनुसार कामगिरी करावी लागेल. 9 चेंडू आणि 27 धावा हे समीकरण. ऑफस्टिकच्या बाहेर जास्त बाहेर टाकलाय. सोडून दिलाय. वाईड आहे. अवांतर धाव मिळते. धावसंख्येत थोडी भर पडताना दिसते. धावसंख्या जाऊन पोचली आहे 14 वर. टार्गेट आहे 40 धावांचं. म्हणजेच आता 9 बॉल्समध्ये 26 धावांची आवश्यकता. 3-4 मोठे फटके तर खेळावे लागतील टार्गेटपर्यंत पोहोचण्यासाठी. शॉर्ट बॉल होता मात्र लवकर बॅट फिरवली. थोडासा संत आला होता बॉल आणि बाउन्स कदाचित जी अपेक्षा होती फलंदाजाला तेवढा बाउन्स नव्हता. थोडी घाई देखील केली बॅटरनं. येतोय डॉट बॉल. चांगलं षटक आतापर्यंत. गौरवचं कौतुक करावं लागेल. 4 बॉल टाकलेत फक्त 2च धावा त्याने खर्च केल्यात. यावेळेला ड्राईव्ह केलाय मात्र मिस टाइम आहे. बॉल हवेत. फिल्डर जज करतोय. जबरदस्त कॅच. विकेट नंबर 2 गोज डाऊन.
खेळाडूंना कमतरता जाणवते. समीकरण आपण बघतोय 7 बॉल्समध्ये तब्बल 26 धावांची आवश्यकता आहे, पण अजूनही सामना संपलेला नाहीये. आपण आज एका ओव्हरमध्ये 23 धावा चेज होताना बघितलेल्या आहेत आणि याच वावेगर संघानं कालच्या दिवशी 4 ओव्हर्समध्ये तब्बल 74 धावा देखील चेज केल्या होत्या. नवीन बॅटर मैदानामध्ये संदेश. खोलवा टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय, बॉलर बॅकपास ड्राईव्ह, बॉल मिडॉनला अडवला जाईल, तोपर्यंत मिळेल फक्त एक धाव. जबरदस्त गोलंदाजी, चांगलं नियंत्रण या षटकामध्ये दाखवलं गोलंदाज गौरवनं. चेंडूच्या लाईन लेंथमध्ये जो बदल त्याने केला तो वाखाणण्याजोगा होता. चेंज ऑफ पेस देखील थोडा पाहायला मिळाला आणि अखेर एक चांगलं षटक समाप्त होतंय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या फक्त 15. 2 गड्यांच्या मोबदल्यात समीकरण फार कठीण झालंय. शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल 25 धावांची आवश्यकता फायनलमध्ये पोहोचण्यासाठी वावेगर टीमला. छह गेंदे और 25 रनों की जरूरत. आखिरी ओवर की बागडोर संभालते हुए रियाज. एज लगा है, पीछे जा रही है, फ्लाई स्लिप में फील्डर तैनात है, सिर्फ 1 रन मिलेगा. सिंगल डबल से कोई भी समस्या नहीं है मारल टीम को. जितने मर्जी आप सिंगल डबल्स ले लीजिएगा, लक्ष्य तक नहीं पहुंच सकते हैं. हवाई फायर्स करने होंगे, गैप में शॉट्स खेलने होंगे. 5 गेंदे 24 रन. इस बार हवाई फायर स्ट्रेट डाउन द ग्राउंड, फील्डर है वहां पर और जबरदस्त फील्डिंग. अच्छा शॉट जरूर था लेकिन लॉन्ग ऑन को काफी सीधा रखा गया है, उसका फायदा मिला है मारल टीम को और फिर से बाउंड्री नहीं मिली है. 1 ही रन पर संतुष्ट करना पड़ा है. समीकरण 4 गेंदे और 23 रन, 4 बड़े हिट्स. प्लेन में ऑफ स्टंप के बाहर छकाया बैटर को. तो अब इस मैच का नतीजा लगभग स्पष्ट होता हुआ और फाइनल की रूपरेखा भी लगभग तय होती हुई. डीबी स्पोर्ट्स कुरुन टीम पहले ही फाइनल में पहुंच चुकी है और अब जीत की दहलीज पर सेमीफाइनल मुकाबले में आई गावदेवी मारल टीम. आज गजब का खेल पेश किया है मारल टीम ने. वावेगर टीम ने कल बहुत ही उम्दा क्रिकेट यहां पर खेली थी लेकिन आज उतना अच्छा परफॉर्म नहीं कर पाए हैं. बल्ले के ऊपर लगी है, फील्डर उसके नीचे और कोई गलती नहीं. विकेट झटकते हुए रियाज. केवल औपचारिकताएं शेष है की जरूरत. लक्ष्य बड़ा था, धुआंधार शुरुआत की जरूरत थी, वैसे शुरुआत मिली नहीं. इस बार बढ़िया प्रहार किया है लेकिन वहां पर भी है खिलाड़ी. डीप एक्स्ट्रा कवर पर कैच लपकने का प्रयास था, लगभग लॉन्ग ऑफ पर कैच ड्रॉप और गेंद बाउंड्री के बाहर. चौका मिलेगा लेकिन इससे भी शायद काम नहीं बनेगा वावेगर टीम का. संकेत का करारा प्रहार. आखिरी गेंद, स्लोवर डिलीवरी, बीट किया बैटर को और वाइड है. थोड़ी ज्यादा ही बाहर कटी थी ये गेंद. अतिरिक्त रन मिलेगा. एक गेंद और करनी पड़ेगी फाइनल में पहुंचने के लिए आई गावदेवी मारल टीम को. लीगल गेंद है, फील्डर पीछे मौजूद और इसके साथ ही मुकाबला समाप्त. सेमीफाइनल मैच को जीत लिया है आई गावदेवी मारल ने और फाइनल में पहुंचने वाली दूसरी टीम अर्थात आई गावदेवी मारल. डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर ट्रॉफी 2026 राय. फाइनल मुकाबला थोड़ी देर में शुरू होगा. मारल बनाम डीबी स्पोर्ट्स कुरुंद. कॉन्ग्रेचुलेशंस टीम मारल, हार्ड लक टीम वावेगर. इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी है सचिन, जो चौथे नंबर पर आए थे मारल टीम के लिए. 4 गेंदें खेली, 3 चौके लगाए और 1 सिक्सर, 18 रनों का योगदान दिया. सो सचिन इज द मैन ऑफ द मैच. मंच पर हम मेहमानों के सम्मान की तरफ बढ़ रहे हैं. सन्माननीय तेजस पाटील साहेब अर्थात तात्या साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांच्या सन्मानाकडे आपण जाणार आहोत.
अनिरुद्ध जाधव साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण तेजस पाटील अर्थात तात्या साहेबांना सन्मानित करायचं आहे. भाई भाई ग्रुपचे सदस्य